बातमी पाहूयात। एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करू असं खुलं आव्हान भाजप नेते मंत्री गणेश नाईकांनी निवडणुकांच्या वेळी दिलं होतं। निवडणूक संपल्यावर काहीसे मवाळ झालेले गणेश नाईक आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलंय। त्याला शिंदेंच्या शिवसेनेनेही उत्तर दिल्यानं शिंदे नाईक यांच्यातला नवा वादाचा अंक सुरू झालाय। गणेश नाईकांनी शिंदेंना पुन्हा डिवचलं। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना त्यांचे नामोनिशान साफ करतात। नाईक आणि शिंदे वादाचा नवा अंक। ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली। शिवसेनेचाही नाईकांवर पलटवार। वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। महापालिका निवडणुकीदरम्यान राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। पालिका निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक आणि शिवसेनेतला हा वाद शमला असं वाटत असताना पुन्हा एकदा या वादाचा भडका उडालाय। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना त्यांचे नामोनिशान साफ करून टाकावं, हे मी आज परत बोलतो। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जातं। महापालिका निवडणुकीत ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप शिवसेनेनं युती केली, पण त्यावरून गणेश नाईकांनी एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली आहे। ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली। आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे? आणि मला जाणवते की ठाण्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खुश नाही, कल्याण मधला कार्यकर्ता खुश नाही, उल्हासनगरला मध्ये कार्यकर्ता खुश नाही। नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी होती की निगोशिएशन आम्ही युद्धात जिंकलो आणि तात हारलो, कधी असं होतच नाही। नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं गणेश नाईकांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळवलंय, पण ठाण्यात मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आपला गड राखला। त्यावरूनही गणेश नाईकांनी शिंदेंना डिवचलंय। माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा वापर होऊ शकला असता, कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला असता, उल्हासनगर मध्ये होऊ शकला असता, नवी मुंबईत झाला, भाईंदरमध्ये झाला। गणेश नाईकांच्या या टीकेनंतर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना तरी गप्प कशी बसणार? शिवसेनेनं गणेश नाईकांवर जोरदार पलटवार केला, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं या वादात तेल ओतण्याचं काम केलंय। गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। गणेश नाईक खबरदार, इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे। अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा आहे। गणेश नाईक अवकातीत रहा। मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे। गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही। महापालिका निवडणुकीदरम्यानही गणेश नाईकांनी शिवसेनेला लक्ष करत थेट इशारा दिला होता, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातलं राजकारण ढवळून निघालं। एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही। आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार। पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन, फरार नाही, बेपत्ता करून टाकेन। भाजपनं नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढली। शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्याची गणेश नाईकांची खेळी यशस्वी ठरली, पण ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले। या दोन्ही ठिकाणी
शिवसेनेचा महापौर होणार आहे। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे वादाची ठिणगी पडली आहे। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।